अवेलेबल करून देतो. तर सगळ्यांना नमस्कार. आपण आहोत आता रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. या बुक क्लबचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याच वेळेस आपण पुस्तकं घेऊन ठेवतो, मात्र त्याचं वाचन होत नाही, त्याचं चिंतन होत नाही, त्याचं मनन होत नाही, त्याच्यावर चर्चा होत नाही. तर त्या गोष्टीला एक सोल्युशन म्हणून आपण हा नाईट क्लब सुरू केला आहे. हा नाईट क्लब म्हणजे आपण ऑनलाईनच असतो. रोज संध्याकाळी 9:30 ते 10 या वेळेमध्ये आपण एकत्र जमतो आणि एकत्र जमल्यानंतर आपण एखादं बुक ठरवलेलं असतं. जसं त्यातली जी कॅटेगरी आहे बुकची ती आहे सेल्फ हेल्प बुक. तर हे सेल्फ हेल्प बुक आपण घेतो आणि त्या सेल्फ हेल्प बुक मधला प्रत्येक चॅप्टर हा इंटरप्रिट करत असतो. म्हणजे जसं आता मी इंटरप्रिट करतोय त्याच्यानंतर याच्यावर आपली चर्चा होणार आहे. म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही चर्चेच्या माध्यमातून भाग घ्यायचा. त्यामुळे होतं असं की तो चॅप्टर चांगला कळतो. त्याच्यावर चर्चा झाल्यामुळे तो चांगला लक्षात राहतो. त्याचबरोबर आपले जे काही पार्टिसिपेंट असतात ते काही म्हणजे एक्झाम्पल सांगतात, त्यांचे डेली अनुभव सांगतात. त्यामुळे तो अजून आपल्याला रुचतो. नाहीतर बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं हे पुस्तक आता सांगितलंय, पण मग हे खरं आहे का? कारण मी लिहिताना काही लिहू शकतो ना, पण ते खरंच आहे का? मग हे ताडून निघतं. ओके आणि याचा सगळ्यांना त्यांच्या निर्णय क्षमता वाढण्यासाठी फायदा होतो. काही जण बॅड पॅच मध्ये असेल ते चांगल्या फेज मध्ये येण्यासाठी मदत होते. काही जण चांगल्या फेज मध्ये आहेत ते चिरकाल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी त्यांना ह्या पुस्तकांचा फायदा होतो. तर बऱ्याच गोष्टींचा यामध्ये आपल्याला पुस्तकाच्या क्लबमधनं फायदा होत असतो. तर आतापर्यंत तुमच्या माहितीसाठी आपण हे आपलं चौथं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक आपण कंप्लीट केलं होतं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेगी. आणि त्याच्यानंतर पुढचं पुस्तक घेतलं होतं ॲटॉमिक हॅबिट विच इज रिटन बाय जेम्स क्लिअर. ओके त्याच्यानंतर द सिक्रेट बाय रोंडा पण हे पुस्तक घेतलं होतं आणि आता आपण हे चौथं पुस्तक घेतलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड विच इज रिटन बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. तर याच्यामधले 4 चॅप्टर आपले कम्प्लीट पूर्ण झालेले आहे. फक्त रेफरन्ससाठी पुस्तक जवळ ठेवतोय. त्यातला आता 5वा चॅप्टर आजपासून आपण सुरू करतो आहोत. 5वा चॅप्टर तसा म्हटलं तर फार मोठा नाहीये, छोटाच आहे. पण त्यातले काही महत्वाचे पॉइंट्स आहेत जे आपल्याला आता डिस्कस करायचे आहेत, ते आपण एकत्र बोलूया, डिस्कस करूया. तर चॅप्टरचं नाव आहे मेंटल हिलिंग इन अ मॉडर्न टाइम. म्हणजे आतापर्यंत काय झालं, मेंटल हिलिंग इन अँशियंट टाइम सांगितलं होतं. म्हणजे मागच्या कालच्या ज्या पाठामधले जे होते, कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की पूर्वीच्या काळी आपण कशा इनडायरेक्टली पद्धतीने मनाचाच वापर करत होतो. म्हणजे अ- अवचेतन मन दॅट इज सबकॉन्शियस माइंडचाच आपण कशा पद्धतीने वापर करत होतो हे आपण मागच्या भागामध्ये शिकलो. जसं आपण कुठल्या देवस्थानात जातो, कधी ताईत घालतो, कधी हातात दोरा घालतो किंवा कडं घालतो, किंवा काही काही गोष्ट आपल्याला दिली जाते, भस्म दिलं जातं आणि त्यातनं आपण बरे होतो. असा प्रत्येकाला अनुभव असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव प्रत्येकाला असतात. मग हे जे काही अनुभव असतात त्याच्या मागे कुठेतरी आपल्या मनाने एक ऍक्सेप्ट केलेलं असतं की हा याच्यातनं मी बरा होईल. ओके आणि मग हे जे काही बरं होण्याचं साधन आहे ते म्हणजे तुमचं मनच आहे. त्याच्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल काही जण समजा कोमात गेलात तर काही जणांचं ट्रेनिंग एवढं छान झालं असतं, कोमात जरी गेलात तरी ते मनाने लढतात आणि परत बाहेर येतात. म्हणजे खरं म्हटलं तर ट्रीटमेंट एकच असते. काहींना नाही जमत एखाद्या घटनेतनं बाहेर यायला, काहींना पटकन घटनेतनं एखाद्या बाहेर येता येतं. आता पुढची जी गोष्ट त्यांनी काही दाखले आपल्याला दिले किंवा काही गोष्टी ते थोडं मॉडर्न टेक्नॉलॉजी, मॉडर्न वर्ड्स मध्ये सांगतायत. त्यामुळे नाव दिलंय मेंटल हिलिंग इन अ मॉडर्न टाइम्स. त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरलाय, त्याच्यामध्ये ते म्हणतात द डॉक्टर ड्रेसेस द बाउंड बट द गॉड हिल्स इट. म्हणजे खरं म्हटलं तर तुम्हाला जे पण काही होतं त्याच्यामध्ये डॉक्टर फक्त मलमपट्टी करतो आणि खरं जे काही कोणी आपल्याला बरं करत असेल ते म्हणजे आपलं देव आहे. मग आता हे देव हा जो शब्द वापरलाय गॉड, गॉड म्हणजे शेवटी इनडायरेक्टली ते मनावरच येतं की मनच आहे. म्हणजे तुम्हाला समजा कट लागला हाताला किंवा म्हणजे कापल्या गेली तर ते जी हिलिंग प्रोसेस आहे, ओके, ही हिलिंग प्रोसेस तुमचं मनच करत असतं. म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंडच ही प्रोसेस सगळी पार पाडत असतं. ओके मग हे सगळा जो खेळ आहे तो आपल्या सबकॉन्शियस माइंडचा आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की उपचाराची प्रक्रिया एकच आहे, त्याचं नाव आहे म्हणजे बिलीफ, म्हणजे विश्वास. मग त्याच्यामध्ये काही वेळेस डॉक्टर तुम्हाला औषध उपचार देऊ शकतात. म्हणजे काही जण म्हणतात की मेडिसिनमुळे बरा झालो, काही जण म्हणतात की फेथ हिलिंगमुळे बरा झालो, की तो मुद्दा आज येणार आहे, फेथ हिलिंग. ओके काही जण म्हणतात की फेथ हिलिंगमुळे बरा झालो, काही जण म्हणतात मी प्रार्थना उपचाराने बरा झालो, काही जण म्हणतात मी मानस उपचाराने बरा झालो. पण याचे सगळे धागेदोरे शेवटी तुमच्या मनालाच येऊन मिळतात आणि मनानेच तुम्ही बरे होत असतात. तेव्हा जेव्हा तुमचं सुप्त मन दॅट इज अवचेतन मन एखादी कल्पना स्वीकारते तेव्हा ते त्यानुसार कार्य सुरू करते. ओके हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा तुमचं मन ऍक्सेप्ट करतं की हा हे असंच आहे,
तेव्हा ती प्रोसेस सुरू होऊन जाते की तुम्हाला बरं व्हायचंय का बरं व्हायचं नाहीये. तुम्हाला एखादी गोष्ट मिळणार आहे का मिळणार नाही हे तुमचं ऍक्सेप्टन्सवर डिपेंड असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ठरवलेलं आहे की मला ही गोष्ट मिळालेली आहे. ओके, असं जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तर ती मिळण्यासाठीची प्रोसेस सुरू होऊन जाते. पण आपण जर म्हटलं हा मी हे मिळेल का, माझ्याकडनं होईल का, आणि जेव्हा तुम्ही ह्या बाकीच्या डाऊट्स घ्यायला लागतात तर त्यावेळेस असा प्रॉब्लेम होतो की ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तर त्यांनी याच्यामध्ये असं सांगितलंय, इमॅजिन द एंड डिझायर अँड फील इट्स रियालिटी. म्हणजे तुम्ही आधीच इमॅजिन करून घ्या तुमची एंड डिझायर काय आहे. ओके, मी तुम्हाला कालही त्याच सांगितलं होतं की बऱ्याच लोक काय करतात, समजा मी तुम्हाला म्हटलं की एखाद्याला 10,000चे शूज घ्यायचे. ओके, तर त्यांनी मॅनिफेस्ट केलं, त्यांनी विजन बोर्डला लावलं की मला 10,000चे शूज घ्यायचे आणि तो दुकानात गेला. मात्र दुकानात त्याला तो मित्राबरोबर गेला किंवा तिथे गेला आणि तिथे त्याला बाकीचे पण वेगवेगळ्या प्रकारचे शूज दिसले, ब्रँड दिसले आणि त्यांची प्राइस पण व्हॅरी दिसली. आणि मग तो कन्फ्युज झाला, की अरे मी 10,000 देऊ शकतो. पण त्याने रिच डॅड पुअर डॅड पण वाचलं होतं. तो म्हणे, "अरे ही तर आपली लायबिलिटी झाली." ओके, म्हणजे हे घेतल्यानंतर आपलं काय याचा उपयोग नाही, आपल्या प्रोडक्शन आहे. त्यापेक्षा 10,000 मी शेअर मार्केटमध्ये टाकले तर. मग ही एक गोष्ट होती. दुसरं म्हणजे अरे हाच प्रकारचा ब्रँड तुम्हाला 7,000त भेटतोय. किंवा मग हीच गोष्ट आहे, की यार माझा मित्र म्हणतो, की "अरे आता नाही, सेल लागणार आहे, नंतर घे." मग थिंग इज दॅट की तुम्हाला जे काही हवंय ते क्लिअरच नाहीये तुमच्या मनामध्ये. ओके. क्लिअर नसल्यामुळे ती गोष्ट तुम्ही घेऊ जरी शकत असला तरी घेऊ शकत नाही. ओके. कारण एवढे डाउट्स तुमच्या मनामध्ये येत असतात. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं, की आधी शांत बसा. तुम्हाला नेमकं काय हवं ते लिहून काढा. जगामध्ये 90 जगामध्ये 100% लोकांपैकी 97% लोकं हे लिहीत नाही. त्यांना जे हवंय ते. फक्त 3% लोकं लिहितात आणि त्यांनाच त्या गोष्टी पटकन मिळतात आणि असं सक्सेस रेशो आहे. त्यामुळे तुम्ही लिहून क्लिअर ठेवा, की मला सेकंड थॉट नाही. मी आधी काही मला विचार करायचा असेल, मी करून ठेवेल. काही डाउट्स घ्यायचे असतील, काही अभ्यास करायचा असेल करेल. पण एकदा की मी ठरवलं, एकदा की माझ्या व्हिजन बोर्डवर आलं, की मग ते परत चेंज नाही करायचं. मग त्याच्यामध्ये फायदा, लॉस, तोटा काही नाही, काही नाही. घ्यायचं म्हटलं घ्यायचं आणि ते विश्व तुम्हाला कामाला लागलेलं असेल ते तुम्हाला आणूनच देतं. ओके. पण आपणच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय, इमॅजिन द एंड डिझायर, फील इट्स रियालिटी. एंड डिझायर इमॅजिन करा आणि त्याची रियालिटी फील करा, की हां, ते मला भेटलेलंच आहे. Then the infinite life principle will respond to your subconscious choice and your conscious request. आणि मग ऑटोमॅटिकली जे इन्फायनाईट लाईफचं प्रिन्सिपल आहे, अवचेतन मनाचं प्रिन्सिपल आहे, ते कामाला लागेल आणि तुम्हाला ती गोष्ट ती मिळवून देईल. दिस इज द मिनिंग ऑफ द टेक्स्ट. बिलीव्ह यू हॅव रिसिव्ड अँड यू शाल रिसिव्ह. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे आणि ती गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता तर ती गोष्ट तुम्हाला मिळायलाच लागते. दिस इज व्हॉट द मॉडर्न मेंटल सायंटिस्ट डज व्हेन ही ऑर शी प्रॅक्टिस प्रेयर थेरपी. मग त्यांनी पुढे प्रेयर थेरपी सांगितली, की मग प्रेयर थेरपी जेव्हा मॉडर्न सायन्समध्ये सांगितली जाते, की तुम्ही प्रेयर करत जा. तेव्हा ती ही गोष्ट असते, की तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं असतं, की हे मी प्रेयर करतोय म्हटलं चांगलीच गोष्ट होईल. ओके. आणि मग जेव्हा तुमचं ऍक्सेप्टन्स असतं, मी चांगलं होईल म्हटल्यावर, ऑटोमॅटिकली ते चांगल्या गोष्टी घडायला लागतात. खरं म्हटलं तर खूप सोपं आहे. ओके. पण आपल्याला म्हणजे प्रिज्युडाइज थिंकिंग अशा आहे आणि आपली जडणघडण अशी झालेली आहे, की आपण खूप ट्रोमामधनं असं म्हणता येईल, खूप ट्रोमाजमधनं, खूप निगेटिव्ह थॉट्समधनं गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्यावर इतका डाऊट आहे, की आपण मागायलाही घाबरतो. ओके. विश्वास ठेवायलाही घाबरतो. ओके. तर तो विश्वास आपण ठेवायला हवा, की बऱ्याच वेळेस आपण आहे ना, म्हणजे मनशक्तीमध्ये एक स्टोरी वाचली होती. त्यांनी सांगितलं होतं, की 2 प्रकारचे देव आपल्या आयुष्यामध्ये असतात. ते म्हणजे एक सबबेश्वर आणि एक शंकावती. सबबेश्वर म्हणजे काय, की एखादी गोष्ट आपल्याला करायची नसेल, तर आपण सारखी सबब सांगत जातो, की "अरे, हे असं नाही, हे तसं नाही, असं." आणि मग असं होईल, तसं होईल. आणि समजा एखाद्या व्यक्तीने त्याचे सगळ्या ज्या काही सबब आहेत, जे काही सांगतो, की ते ह्या गोष्टी त्याचं जर समाधान केलं, मग त्याच्यानंतर तो शंका घ्यायला लागतो. ओके. अरे, मग असं केलं तर नाही झालं तर? ओके. मग असं झालं तर? मग असंच होईल का? मग ते शंका घ्यायला लागतो. म्हणजे तो करत काहीच नाही. तर द थिंग इज दॅट की तुम्ही विश्वास ठेवायला शिका. अ, तुम्ही म्हणजे हे जोसेफ मर्फी सांगतात, की तुम्ही विश्वास ठेवायला शिका आणि विश्वास जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली ठेवाल, तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. जसं मी प्रवीण वडाळकरांचं उदाहरण सांगितलं होतं, की कोरोना काळामध्ये मी त्यांचं थोडं इंटरॅक्शन झालं. ते पब्लिक स्पीकिंग शिकवतात आणि पब्लिक स्पीकिंग शिकवताना ते त्यांचे अनुभव सांगायचे, की त्यांनी एकदा काय झालं, की त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, की ते त्यांचा मोबाईल, त्यांचा लॅपटॉप असं ठरवतात, की आता मला हा मोबाईल मी आता एका ठिकाणी फिरायला जातो, की हा मोबाईल मी घरीच ठेवेन. ते फक्त पॉकेट घेतात, काही पैसे घेतात बरोबर आणि जी गाडी मिळेल, ओके, किंवा जी त्यांच्याकडे टू व्हीलर असेल, त्यांनी कुठेही ज्यांना म्हणजे असं प्री प्लॅन नसतं, ते डायरेक्ट निघतात. तर असेच ते एकदा जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये गेले तर ओळख कोणाचीच नव्हती. ओके, बुकिंग पण काही केलेलं नव्हतं आणि जेव्हा ते गेले, तर त्या विचारात गेले. मग तिथे वेगळा सगळा एरिया होता. त्याच्यामध्ये एकाने सांगितलं, की
आहे माझ्याकडे रूम आहे, की तू आज माझ्याच रूमवर थांब. आपण जेवण-बिवण करू आणि थांबू. ओळख काहीच नव्हती. आणि पूर्ण रात्रभर ते तिथे राहिले आणि नेमकं रात्री 12-1च्या सुमारास ज्या माणसाकडे राहिले होते त्याच्याकडे अजून 4-5 माणसं आले. आणि रात्री आल्यानंतर ते पण झोपायला आले होते. पण तो जो काही आवाज वगैरे सगळं झालं, तर ते मनातून घाबरले होते. आणि पण नंतर त्यांनी विचार केला, नाही आपण जे डोक्यात ठरवलं, की विश्वास ठेवायचा. ओके आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी होणार असं प्रेडिक्ट करायचं. तर थिंग इज दॅट की तिथे 1-2 वाजता जे माणसं आले तेही छान पद्धतीने झोपले, इंटरॅक्शन झालं. सकाळी त्यांच्या गप्पा झाल्या आणि ते रिटर्न आले. मग त्यांनी असं सांगितलं, की मी जे पण करायला जातो, आता कुठेही जाताना मी आधीच एक्स्पेक्ट केलेलं असतं, की हे चांगलंच होणार आहे. ओके, मी वाईट विचारच करत नाही. ओके आणि त्यामुळे मला एंड माहिती असतं, की मी खूप छान ट्रिपला चाललोय आणि ती छान ट्रिप पूर्ण करून मी रिटर्न येतोय. ओके आणि असं केल्यामुळे काही वाईट अनुभव येत नाही. जे झालं तर ते खूप छानच होतं. त्याचबरोबर जसं मी आता ह्यावेळेस केरळला गेलो होतो. तर केरळला जाताना पण आधी मॅनिफेस्ट केलेलं होतं, की आधीच ठरवलं होतं, की म्हणजे मी आधी एजन्सी घेण्याच्या ऐवजी मी असा विचार केला होता, की आपणच तिथे सगळं प्लॅन करू. पण नंतर पूर्ण मॅनिफेस्ट केलं. बाकीचे माझे मित्र होते त्यांना 1-2 म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे मला 23 तारखेला जायचं होतं जानेवारीला. माझा काही प्लॅन जवळ-जवळ 20 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत नाही, 15 तारखेपर्यंत नव्हता. आणि 16 तारखेला माझ्या एका मित्राचा फोन आला, की तो म्हणले, "तुला जायचंय तर तू असं-असं एक घेऊ शकतो." आणि मग ओळखीचा तो ड्रायव्हर निघाला आणि त्याच्यातही धाकधूक होती, की काय होतंय, काय नाही. पण द सिक्रेट वाचलेलं होतं. अ, ह्या गोष्टी वाचलेल्या होत्या आणि मग असं म्हटलं, की नाही जे होईल ते सुरळीत होईल. आणि जी काही ट्रिप आमची 8 दिवसाची झाली, ती पूर्ण सुरळीत झाली. त्याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय आला नाही, कुठलाही त्रास झाला नाही, कुठलीही गैरसोय झाली नाही. तर द थिंग इज दॅट की त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही आधी एंड रिझल्ट इमॅजिन करा, की तो झालेला आहे खूप छान. ओके आणि त्यानंतर तुमचं कॉन्शियस माइंड कामाला लागतं आणि बरोबर त्या गोष्टी जुळून येतात. त्याच्यानंतर पुढचं म्हटलंय प्रार्थना उपचार. याला वैज्ञानिक दृष्टिकोन डॉक्टर मर्फी सांगतात. त्यांचं असं म्हणणं आहे, प्रार्थना म्हणजे चेतन आणि अवचेतन मनाचा वैज्ञानिक वापर. आता याच्यात बऱ्याच 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, की प्रार्थना करतो म्हणजे आपण काय करतो? तर तुम्ही कॉन्शियस माइंडला पण कामाला लावताय आणि सबकॉन्शियस माइंडला पण कामाला लावताय. कसं? तर ते असं म्हणतात, की जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसतात किंवा प्रार्थना करतात, तर तुम्ही एक प्रकारचा थॉट परत रिपीट करत असतात. ओके, रोज रिपीट करतात आणि जसं मागच्या वेळेस पण सायली मॅडमनी सांगितलं, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रिपीट करता ती सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. बरोबर? म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पण संध्याकाळी दिवा लावा. दिवा लावल्यानंतर देवासाठी प्रार्थना करा किंवा प्रार्थनेचं पण महत्त्व आपल्या ह्याच्यात सांगितलंय. सकाळची प्रार्थना, दुपारची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना. प्रार्थना म्हणजे जसा चांगला विचार तसंच ते चेतन आणि अचेतन मनाला काय करतं एकत्र आणतं आणि त्यांना कामाला लावतं. मग कामाला कसं लावतं? तर सारखा चांगला विचार केल्यामुळे, की आपण जेव्हा प्रार्थनेला बसतो, तेव्हा असं कुणाला वाटतं का रे, की आता प्रार्थनेला बसतोय, चला आता मी ना थोडा वाईट विचार करतो. आता मी प्रार्थनेला बसतोय, चला आता आहे ना मी शेजारच्याचा जरा त्याने खूप त्रास दिला त्याच्याविषयी काहीतरी देवाला सांगतो. कधीच असं होत नाही. आपण प्रार्थनेला बसलो म्हणजे आपला थॉट असतो, की "अरे हां, आता मला देवाला काहीतरी चांगलं मागायचंय." ओके. आणि देवाशी मला बोलायचंय. आपण शांत होण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने तुम्ही देवळात पण गेल्यानंतर देवळात तुम्हाला शांतच वाटतं. ओके. देवळात गेल्यानंतर असं लगेच नाही होत, की अरे आता मी याचा विचार करू, त्याचा विचार करू. जर तुम्ही खरंच देवळात दर्शनासाठी गेला असाल तर. तर मग देवळात गेल्यानंतर तुम्ही देवाकडे बघतात, तुमचं आणि त्यांचं इंटरॅक्शन होतं. द थिंग इज दॅट व्हेन यू डू अ प्रेयर, यू आर इन द पॉझिटिव्ह फेज ऑफ युअर लाईफ. आणि त्या पॉझिटिव्ह फेजमध्ये तुमचं कॉन्शियस माइंड पण चांगला विचार करतं आणि सबकॉन्शियस माइंड पण त्याला कळतं, की अरे हां, मला काय नेमकं हवंय ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत जातं. म्हणून सांगितलं जातं, की रोज प्रेयर करा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की चेतन मन आरोग्याची कल्पना निवडते. ती भावना पूर्वक पुन्हा-पुन्हा सांगितली जाते. मग चेतन मन काय सांगतं, की मला आरोग्य खूप चांगलं व्हावं किंवा माझ्या आयुष्यात मला खूप चांगली गोष्ट हवी आहे. आणि ती गोष्ट ती परत-परत बोलायला लागतं. आणि त्याच्यामुळे असं होतं, अवचेतन मन ते स्वीकारतं. अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंडला ते एक्सेप्ट होतं. अरे हा सारखं तेच गोष्ट सांगतोय, की मला बेस्ट व्हायचंय, की माझे सगळे रिलेशन चांगले आहेत. सगळं असं सारखं-सारखं बोलतोय. मग सबकॉन्शियस माइंड ते एक्सेप्ट करून घेतो. शरीर व परिस्थिती बदलतात आणि यातच सुरुवात होतं. ते म्हणजे तुमचं शरीर, तुमची परिस्थिती, तुमच्या आजूबाजूचे एन्व्हायर्नमेंट, तुम्हाला भेटणारे लोकं, तुमच्याबरोबर घडणारे प्रसंग, ओके, रोज-रोजच्या इव्हेंट ह्या बदलायला लागतात. ओके. तुम्ही पण जर कधी विचार केला असेल ना, तुम्हाला जाणवेल, की तुम्ही समजा ऑफिसमध्ये तुमच्या गेलात आणि तुमचा मूड जरा ऑफ असेल, ओके, किंवा तुम्ही रागावलेले असाल आणि तुम्ही एकदम पुढच्यालाही रागात बोललात. तर पुढचा पण आपल्याशी थोडा वेगळ्या पद्धतीने बोलतो. तेच आपण खूपच आनंदात असू आणि पुढच्याशी खूप छान पद्धतीने इंटरॅक्ट करू, तर वातावरण चेंज होऊ शकतं. तसंच मी एक अशी गोष्ट मानतो, की
जेव्हा आपण खूप टेन्स वातावरण असतं आणि आपण एखादा जोक क्रॅक करतो. ओके, सगळे हसतात. ओके, हसल्यानंतर ते वातावरण लगेच डायल्यूट होतं. ओके, आणि ते वातावरण डायल्यूट झालं, की सगळ्यांना बरं वाटतं. मग सगळेजण म्हणजे तुमचा शत्रू जरी असला तरी तो मनापासून बोलायला लागतो. ओके, असा माझा अनुभव आहे. तर द थिंग इज दॅट की ते वातावरण चेंज हे करता येतं. ओके, आणि इथे त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही प्रार्थनेत असतात. ओके, प्रार्थनेमध्ये जेव्हा तुमच्या सुप्त मनापर्यंत, अवचेतन मनापर्यंत थॉट जातो, की ह्या कॉन्शियस माइंडला काय हवंय, तर ते त्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतं आणि त्यानुसार वागायला लागतं. जसं त्यांनी एक सांगितलं, एक विद्यार्थी होता. आता हा सिंपल उदाहरण आहे, की त्या विद्यार्थ्याचं असं होतं, की त्याची अशी भीती होती, की तो नापास होईल. मग तो सारखा अभ्यासाला बसायचा, तो म्हणायचा, "अरे यार, माझा अभ्यास होईल का नाही? मी नापास होईल. माझा अभ्यास होईल का नाही? मी नापास होईल." असं सारखं तो म्हणत राहायचा. मग भीती त्याच्यामुळे काय झालं, की परीक्षेमध्ये त्याची ती भीती त्याच्या मनामध्ये साठली. ओके. आणि जशी परीक्षा जवळ आली ती भीती अजून वाढली. आणि भीतीमुळे त्याच्यामध्ये खूपच अजून भीती वाढायला लागली. म्हणजे जशी परीक्षा जवळ आली, अजून तो घाबरायला लागला. आणि जसा तो परीक्षेला गेला, तर त्याचं आधीच त्यांनी प्रिऑक्युपाय केलं होतं, की अरे मी नापास होईल आणि माझा अभ्यास झालेला नाही. आता ह्या गोष्टीमुळे काय झालं, की त्याला जे काही येत होतं, ज्या कॅपॅसिटीचा तो होता 60-70 मार्काचा, ते पण तो विसरायला लागला. म्हणजे तो एकदम घाबरल्यामुळे विस्मरण वाढायला लागलं. जे होतं ते पण थरथर करायला लागला आणि तो खरंच नापास झाला. त्याच्याऐवजी तुम्ही प्रार्थना काय करताय, की मी रोज म्हणजे त्यांनी सांगितली, मी प्रार्थना काय करताय, की मी एक्झाम हॉलमध्ये शांत राहील. मी खूप शांत आहे आणि उत्साहपूर्व आहे आणि मला खूप आत्मविश्वास आहे, की मी खूप छान पेपर देणार आहे. मला हवा तसाच पेपर मला मिळालेला आहे. माझा खूप छान अभ्यास झालेला आहे आणि मी आता खूप छान पद्धतीने पास होणार आहे. असं सारखं-सारखं तो म्हणत होता आणि असं म्हणता-म्हणता काय झालं, त्या अवचेतन मनाने एक्सेप्ट करून घेतलं, की नाही अरे मला पेपर छानच जाणार आहे. ओके, आता सांगा ज्याला छान पेपर जाणार आहे, तो छान जाण्यासाठी अभ्यास करेल ना. आता जो नापासच होणार आहे त्याची इच्छाच होणार नाही, की मला अभ्यास करायचा. ओके, मग हा खूप छान बोलायला लागला आणि खूप छान पद्धतीने त्याने अभ्यासही केला आणि जेव्हा तो पेपरला गेला, तर खरंच असं झालं, की त्याने जो काही अभ्यास केलेला होता त्यावरचे प्रश्न त्याला बरेच आले आणि त्याने ते लिहून काढले आणि तो छान मार्काने पास झाला. मग त्यांनी सांगितलंय, की तुमचं सबकॉन्शियस माइंड हे तुमची एकाग्रता वाढवतं, स्मरणशक्ती वाढवतं, त्याचबरोबर आत्मविश्वास सुद्धा वाढवतं. त्यामुळे नियम तोच आहे, परिणाम फक्त वेगळा आहे. नियम हाच आहे, की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत काय पर्क्युलेट करता आणि प्रार्थना हे असं माध्यम आहे, की त्या प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे प्रार्थनेचे पण बरेच प्रकार आहेत. त्यापैकी ही जी प्रार्थना तुम्हाला चांगल्या विचारांची जर प्रार्थना तुम्ही केली, तर ती पण रोज जर तुम्ही कन्सिस्टंटली केली, तर त्याचा खरंच छान परिणाम आपल्या शरीरावर पडत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे ते म्हणजे फेथ हिलिंग. फेथ हिलिंगमध्ये असं सांगितलंय, फेथ म्हणजे FAITH फेथ म्हणजे विश्वास आणि हिलिंग म्हणजे सुधारण्याची प्रक्रिया. तर ब्लाइंड फेथ काम का करतो? आता त्यांनी सांगितलं, की ब्लाइंड फेथ हा त्यातला एक शब्द वापरलाय, पण हा निगेटिव्ह शब्द म्हणून नका घेऊ. ब्लाइंड फेथ म्हणजे एखाद्याने मला सांगितलं आणि मी विश्वास ठेवून दिला, की अरे हां, हा म्हणतोय ते होणारच आहे. आय नॉट just cross check that. I don't went to the logic reasoning about the सजेशन. ओके, मी डायरेक्टली विचार केला, यांनी सांगितलंय मी त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आता जेव्हा तुम्ही ब्लाइंड फेथ ठेवतात किंवा ब्लाइंड फेथ म्हणण्यापेक्षा तुम्ही फेथ ठेवता, विश्वास ठेवता, तर 3-4 गोष्टी होतात. त्यातलं पहिलं कारण त्यांनी सांगितलंय, रुग्ण पूर्णपणे शंका सोडतो. म्हणजे जो काही माणूस असतो तो त्याच्या पद्धतीच्या सगळे जे डाउट्स असतात ते सोडून टाकतो. तो म्हणतो, आता मला काहीच डाउट नाही. मला फक्त त्यांनी सांगितलंय, हां, मी हेच करणार आहे आणि हेच होणार आहे. त्याचबरोबर मन ते पूर्ण स्वीकारते. आता डाउटच नाहीये. सांगितलंय बस. जसं आपल्याला सांगितलं, आईने सांगितलं, "हे कर तर कर." ओके, आपण विचार नाही करत, की आईने चुकीचं सांगितलं असेल का बरोबर सांगितलं असेल. कारण आई म्हटल्यानंतर आपल्याला ती ऑथॉरिटी माहिती असतं, तो एक्सपिरियन्स माहिती असतो. त्यामुळे आपण लगेच ती गोष्ट स्वीकारतो आणि त्या पद्धतीने ती घडते. त्याचबरोबर सूचना थेट अवचेतन मनामध्ये जातात. ओके, आणि ह्या अवचेतन मनामध्ये गेल्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त बसतो. त्यामुळे इथे त्यांनी ब्लाइंड शब्द वापरला आहे. पण याचा अर्थ असा आहे, की न शंका घेता तुम्ही एकदा जे काही ठरवलंय त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं. म्हणजे कसं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता असं ठरवलंय, की तुम्हाला परीक्षेमध्ये खूप छान मार्क्स मिळवायचे आणि तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यास करताय. तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या अवचेतन मनाला पण, सबकॉन्शियस माइंडला पण तुम्ही हे सांगून ठेवलंय आणि खूप छान पद्धतीने तो अभ्यास करतोय. पण तेवढ्यात असं झालं, की कोणीतरी सांगितलं, की ह्या वेळेचा सिलेबसच बदलणार आहे. कुठलातरी वेगळाच क्वेश्चन येणार आहे. ओके. आता कसं झालं, की तुम्ही टायरामध्ये फुल हवा भरलेली आहे आणि कोणीतरी येऊन तुम्हाला सुई मारली. ओके. ते टायर फटकन फुटून जाईल. म्हणजे तुम्ही 3 महिने, 4 महिने एवढा केलेला अभ्यास
तो सगळ्या एकाच सेकंदामध्ये सुद्धा फुटू शकतो. मग तसंच त्यांचं म्हणणं आहे, की विश्वासाचं पण तसंच आहे. विश्वास एकदा तुम्ही ठेवला, की त्याच्यामध्ये परत कुठली शंका घेऊ नका. शंका जर घेतली, तर तुम्हाला अजून डिले होईल. आणि द सिक्रेट मधलं पण हेच वाक्य आहे. तुम्ही जे इमॅजिन करता आणि तुम्ही ज्या आता स्थितीमध्ये ह्या दोघांमधला गॅप म्हणजे तुमच्या मनाची समजूत. तुम्ही जितक्या पटकन ऍक्सेप्ट कराल, की मला ही गोष्ट मिळालेली आहे, तितक्या लवकर ती गोष्ट तुम्हाला मिळेल. त्यामुळे इथे त्यांनी फेथ बद्दलची गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचबरोबर मेस्मर नावाचा एक व्यक्ती होता, डॉक्टरच होता असं म्हणता येईल. तर मेस्मरने काय केलं, त्याच्या घराजवळ त्याचं कोणीतरी आजारी होतं. तर त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, मी तुम्हाला बरा करतो." मग त्यांनी थोडी काउन्सिलिंग वगैरे केली आणि नंतर त्याला सांगितलं पुढच्याला, की "हे बघ," म्हणे, "आता तुझे सगळे उपचार करून झालेले आहेत. ओके. तुला अजून काही उपचार करायचे तर करू नये. आणि जिथे तू बरा होणार नाही त्यावेळेस तू माझ्याकडे ये, मी तुला बरा करून देतो." मग तो माणूस म्हटला, की "आता एवढं तर फिरून झालंय, तर तूच मला बरा कर." मग तो काय म्हणतो, "ठीक आहे, बस," म्हणे. मग त्याला तो झोपवतो. आणि त्याला काही झालेलं असेल XYZ आजार. आणि मग तो काय करतो, त्याच्या हाताने फक्त त्याच्यावर ते हात फिरवतो. आणि हे फिरवत असताना तो त्याला सांगतो, की म्हणे ॲक्चुअली असं आहे म्हणे, की माझ्याकडे आधीपासून एक मोठी शक्ती आहे. आणि ती म्हणजे मॅग्नेटिक पॉवर आहे. आणि त्या मॅग्नेटिक पॉवरमधून मी काय करतो म्हणे, मला ज्या गोष्टी अट्रॅक्ट करून घ्यायच्या, ज्या निगेटिव्ह गोष्टी त्या मी करू शकतो. तर आता तुझ्यामधले काही जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, जे रोग वगैरे आहेत, ते माझ्याकडे खेचून घेईल. आणि त्यानुसार तो मेस्पर तो काय करतो हे 76 ची गोष्ट आहे. तर मग तो काय करतो ते लिटरली त्याला बसून पूर्ण पद्धतीने ते सगळे खेचून घेतो. आणि तो माणूस फक्त 3 ते 4 दिवसामध्ये बरा होतो. ते बरं झाल्यानंतर तो सरप्राईज होऊन जातो, की "अरे मला सगळ्यांनी नाकारलं होतं आणि याने मला खरंच बरं करून टाकलं." तो लगेच त्या सगळ्यांना सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे, की अशा गोष्टी लगेच वाऱ्यासारख्या पसरतात. त्याच्यापुढे लाईन लागते. आणि न्यूयॉर्कमध्ये जवळ-जवळ सगळे लोकं तिथे येऊन त्याच्याकडनं दुरुस्त होऊन जात असतात. बेंजामिन फ्रँकलिन तेव्हाचे यूएस प्रेसिडेंट त्यांना ही गोष्ट कळते, की असा कोणीतरी माणूस आहे, की तो असं क्लेम करतोय, की त्याच्याकडे मॅग्नेटिक पॉवर आहे. त्याच्याकडे मॅग्नेटिक फ्लुइड आहे आणि तो त्याच्यातनं सगळे आजार बरा करतोय. मग ते त्याच्यावर रिसर्च करायला टीम पाठवतात. याच्याकडे रिसर्च करा आणि काय झालंय ते नीट सांगा. ती टीम येते, पूर्ण रिसर्च करते. त्यांना कुठलीही मॅग्नेटिक पॉवर सापडत नाही. कुठलंही काही सापडत नाही. आणि हाही सांगतो, की मी असं जरी म्हणतोय, तरी मला माहिती आहे, की मी हा विश्वास दिल्याशिवाय हे लोकं त्यातली निगेटिव्ह त्यांची जी एनर्जी आहे, तर त्यांचे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते सोडणार नाही. ते पॉझिटिव्ह थॉट्समध्ये येणार नाही. मग त्यांनी त्याचं लाईन सांगतो मी तुम्हाला. मग त्यांनी कन्क्लुजन काय काढलं फ्रँकलिनने त्यांनी कन्क्लुजन असं काढलं, "ही सक्सीडेड इन प्रोड्युसिंग मेनी ऑफ द अमेझिंग फेनॉमेना दॅट मेस्मर हॅड ascribed टू एनिमल मॅग्नेटिझम." एक सेकंड. You can readily see that all these cures were undoubtedly brought about by the active imagination of the patient, together with the powerful suggestion of the health to their subconscious mind. मग त्यांनी कन्क्लुजन जो बेंजामिन फ्रँकलिनची जी टीम गेली होती ना, त्यांनी कन्क्लुजन असं काढलं, की हे जे सगळे बरे होत आहेत ना, दे आर क्युअरिंग ड्यू टू देअर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन इमॅजिनेशन. ओके, म्हणजे ते इमॅजिन करतात, की ते बरे झालेत आणि ह्या बरे झाल्याच्या इमॅजिनेशन मधून ते बरे होतात. हे परत प्लासिबो इफेक्ट आला आणि परत विश्वास आला. सबकॉन्शियस माइंड इथे हायजॅक केलं मेस्मरने आणि सांगितलं माइंडला माइंडला अशी खात्री पटवून दिली, की "हे बघ तू बराच झालेला आहे आणि मी तुझी सगळी जे निगेटिव्ह गोष्टी त्या मी खेचून घेतलेल्या आहे." ओके. मग इथे जो मॅग्नेटिझम म्हणतोय तो म्हणजे तेच आलं, की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्याने विश्वास निर्माण करून दिला आणि ही गोष्ट रेफरन्स सकट डॉक्टर जोसेफ यांनी मांडलेली आहे आणि ती खरीच आहे. म्हणजे हा सगळा जो खेळ आहे तो सबकॉन्शियस माइंडचा आहे. त्याच्यात तुम्ही जितक्या पद्धती लवकरात लवकर स्वतःवर खात्री करून घ्याल, तितक्या लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट्स भेटतील. त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह फेथ नावाचा एक मुद्दा त्यांनी सांगितलाय, की सब्जेक्टिव्ह फेथमध्ये ते असं म्हणतात, की "देवा मला बरे कर." असे न म्हणता आपण असं म्हणतो, "अरे देवा मला बरं कर, देवा मला ही गोष्ट दे." असं न म्हणता, "देवा माझ्या उत्तम आरोग्यासाठी धन्यवाद." अशी गोष्ट तुम्ही म्हणायची. कारण तुम्ही समजा आजारी आहात असं म्हणताय, तर तुम्ही यू आर एक्सेप्टिंग दॅट यू आर नॉट वेल. ओके. तर तुम्ही एक्सेप्ट केलं, की मला बरं नाहीये, मला बरं नाहीये आणि देवा देवा मला तू बरं कर. म्हणजे तुम्ही त्या निगेटिव्ह स्टेटमध्येच आहात. त्याच्याऐवजी तुम्हाला देवाला असं म्हणायचं, की "देवा थँक यू, तू मला बरं केल्याबद्दल. देवा थँक यू, तू मला आत्तापर्यंत एवढं फायनान्शियल स्टॅबिलिटी दिल्याबद्दल. तेव्हा थँक यू, आजपर्यंत चांगली लोकं माझ्या आयुष्यामध्ये आणल्याबद्दल." असं नाही म्हणायचं, की "अरे हाच माणूस माझ्या आयुष्यात का घातलास? किंवा ह्याच माणसामुळे मला खूप त्रास होतोय." म्हणजे त्रास होतोय म्हटलं तर यू आर अगेन वेंट टू दी निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. यू आर थिंकिंग अबाउट दॅट निगेटिव्ह पर्सन अँड दॅट्स व्हाय युअर फ्रिक्वेन्सी गेट लोअर आणि मग इथे तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात करतो. त्यापेक्षा जे आहे आणि जे तुम्हाला हवंय, तर ते तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची.
बऱ्याच वेळेस आहे ना, आपण काही लोकांच्या फक्त क्रिटिसिझम करत असतो, की त्याचे जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत तेच बोलत असतो आणि त्यामुळे ते निगेटिव्हच होत जातात. ओके. तसं न करता तुम्हाला जी चांगली गोष्ट हवी त्या गोष्टीबद्दल तुम्ही आभार मानायचे. म्हणून इथं डॉक्टर जोसेफ सांगतात, की फक्त वाक्य चेंज करा. "देवा, माझ्या उत्तम आरोग्यासाठी धन्यवाद." असे म्हटले तर जास्त योग्य होईल. मग मागण्याच्या अवस्थेतून स्वीकारण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही जातात. म्हणजे मागण्यात बसायचंच नाही आता. मागण्याच्या पेक्षा स्वीकारण्याच्या, की हे मला दिलेलंच आहे. आय एक्सेप्टेड दॅट. अशा याच्यामध्ये तुम्ही जातात. त्याच्यानंतर पुढचा एक प्रयोग सांगितला. त्याला म्हटलं जातं अब्सेंट ट्रीटमेंट. त्याला असंही म्हणतात दूरस्थ उपचार किंवा दुरांत प्रयोगाने आपण एकमेकांना शक्ती देऊ शकतो. दुरांत प्रयोगाने आपण एकमेकांना बरं करू शकतो. याचा अधिक म्हणजे इथलं मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही. जोसेफ मर्फींचं सांगतोय आणि लॉजिकली सांगतोय, की लॉजिक आहे याच्यामध्ये. त्याचं असं म्हणणं आहे, मर्फी असं सांगतात, की उपचार दूर अंतरावरूनही होऊ शकतात. म्हणजे असं काही नाहीये, की तुम्ही एकाच घरामध्ये पाहिजे आणि एकाच घरामध्येच तुम्ही उपचार करू शकता किंवा डॉक्टर समोर पाहिजे, असं नाहीये. तुमची समजा एखादी प्रिय व्यक्ती असेल आणि तिला जर तुम्हाला बरं करायचं असेल, तुम्ही घरी बसून सुद्धा त्याच्या चांगल्या गोष्टीचा विचार करू शकता. त्यांच्यापर्यंत शक्ती पाठवू शकता. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, जोसेफ मर्फी म्हणतात, की "द माइंड डोंट हॅव टाईम अँड डिस्टन्स डिफरन्स." म्हणजे टाईम आणि म्हणजे वेळ आणि अंतर हे याचं म्हणजे काहीच व्हॅल्यू नाहीये मनाला. ओके. म्हणजे तुम्ही म्हटलात तर आता इथे आहे म्हटलं तर लगेच एका सेकंदामध्ये अमेरिकेमध्ये पण जाऊ शकतं. तुमच्या प्रिय व्यक्तींपर्यंत पण ते पोहोचू शकतं. म्हणजे टाईम आणि डिस्टन्स हे आपण ठरवलेले आहे, की या गोष्टीला एवढा टाईम लागेल. ही गोष्ट एवढी मोठी आहे. ओके. पण मनाला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे मन जर म्हटलं, की मला इथे जायचंय, याच्यासाठी चांगलं काम करायचं, ते मनाने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकतात. अवचेतन मनाला अंतराची मर्यादा नाही. जसे वायफाय सिग्नल दिसत नाही, पण कार्य करतो, तसेच अवचेतन मनाचे कार्य आहे. हे वायफाय सिग्नल सगळीकडे आहेत. ओके. पण आपल्याला दिसत तर नाहीये. तसंच मन आहे, सगळीकडे आहे, तुम्हाला दिसत नाहीये. तर तुम्ही त्या माध्यमातून पण क्युअर करू शकता. जसं त्यांनी एक उदाहरण दिलंय, की एका अ, मित्राची आई आजारी होती. न्यूयॉर्कमध्ये तो राहत होता आणि त्याची आई ऑस्ट्रेलियाला होती, असं काहीतरी आहे. तर त्यांनी सांगितलं, की आई तर बरं नाही आईला आणि तो तर न्यूयॉर्कमध्ये आहे. आता मग करायचं कसं? तर त्यांनी ते लिटरली ते प्रयोग केलेले आहे आणि त्या प्रयोगामधनं त्यांनी ती शक्ती पाठवली, की नाही माझी आई बरी होते. ओके, माझ्या आईला सगळं छान वाटतंय आणि खूप ती बरी झालेली आहे. तिला तिला जे काही दुःख होतंय ते झेलण्याची प्रेरणा मी माझ्याकडनं तिला देतोय. असं तो रोज-रोज म्हणायला लागला आणि विथिन 1 मंथ त्याची आई दुरुस्त झाली, म्हणजे पूर्ववत झाली आणि तिचं आरोग्य चांगलं झालं. ओके. पण हा विषय इथे थांबत नाही. हा अधिक जिज्ञासेचा विषय आहे आणि मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये पण मी याचे दाखले वाचलेले आहेत. हवं तर मला काही रेफरन्स सापडले तर मी पाठवेल. पण हे आहे, दुरांत प्रयोगाने आपण शक्ती ट्रान्समिट करू शकतो. याचे बरेच दाखले आहेत आणि जे मी मनशक्ती केंद्रात पण ऐकलेले आहेत, की तुम्ही तसं देऊ शकतात. एकमेकांना आपण अशा पद्धतीने पण मदत करू शकतो. तर असा छान हा इथे चॅप्टर होता. त्याच्यामध्ये अजून त्यांनी पुढे म्हटलंय, की अ, जर तुम्ही रोज म्हणत असाल, की मी थकलो आहे, माझे नशीब खराब आहे किंवा माझ्याकडून काही होत नाही. जर असं तुम्ही सारखं-सारखं म्हणत असाल, तर तुम्ही तो थॉट एक्सेप्ट करताय. म्हणजे इनडायरेक्टली आपण बऱ्याच वेळेस चिडून जातो ना, खूप राग येतो आपल्याला. आपण निगेटिव्ह बोलायला लागतो आणि असं वाटतं काय एकदाचा भडका निघून जाऊ द्या आणि पुढच्याला वाईट म्हणतो, सगळ्यांना वाईट म्हणतो. पण याच्यामध्ये काय होतं सबकॉन्शियस माइंडपर्यंत तो विचार पोहोचतो, की माझ्यावर अन्याय झालेला आहे. तो विचारच करत बसतो, तो शोधतच बसतो, की माझ्याकडे कुठे अन्याय झालेला आहे किंवा मी कसा डम आहे ते. मग असं न करता त्यांनी सांगितलंय आजपासून तुम्ही तुमचे हे विचार, तुमचे शब्द हे बदला आणि आजपासून म्हणा, "मी ऊर्जावान आहे. संधी माझ्याकडे येत आहेत किंवा अपॉर्च्युनिटीज कमिंग टुवर्ड्स मी. मी दररोज प्रगती करत आहे. मी हेल्दी आहे. मी फिट आहे. मी अट्रॅक्टिव्ह आहे. आय एम अ बिलियनियर. आय एम अ मिलेनियर. व्हॉटएव्हर यू वॉन्ट, यू कॅन से इन दॅट वे." तर तुम्हाला काही आठवड्यांमध्येच बदल जाणवेल आणि तुम्ही पूर्णपणे बदलायला लागाल. आणि मी आवर्जून सगळ्या युवकांना हे सांगत असतो किंवा सगळ्यांना सांगत असतो, की आपलं बरचसं लाईफ आहे ना, हे क्रिटिसाइज करण्यामध्ये गेलं. बरचसं लाईफ आहे ना, हे स्वतःला कमी लेखण्यामध्ये गेलं. ओके. तर मग तो विचार नाही करायचा. तुम्हाला जे हवंय त्याविषयी जास्तीत जास्त विचार करायचा आहे. त्यावर जास्तीत जास्त एनर्जी खर्च करायची. ओके. एखादा जर डोकं लावायला पण आला, तर तुम्ही डोकं लावतोय म्हणजे यू आर जस्ट डिस्ट्रॅक्टिंग फ्रॉम युअर गुड थॉट्स. ओके. मला माहिती आहे, की मला अट्रॅक्ट करण्यासाठी समजा 100 एवढी एनर्जी लागणार आहे. पण कोणी माझ्याशी भांडतंय म्हटलं माझी काही शक्ती तिथे खर्च होते ना. मग माझी शक्ती 80च उरली. मला अट्रॅक्ट करायला तर 100 लागते.
म्हणजे हे तुम्ही कॉन्शियस जर झालात, तर तुम्ही निगेटिव्ह गोष्टींविषयी जास्त तिकडे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही. ओके, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. जसं 10 किलोचं वजन उचलायचं असेल तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे की मला 100 कॅलरीज एवढं कॅलरी लागेल. ओके, तर 100 कॅलरीज मी जर एक्झर्ट केलं, तर 10 किलोचं वजन मी उचलू शकतो. पण तेवढ्यात तुमचा मित्र आला भांडायला, तुम्ही भांडत बसला. त्याच्यामधली तुमची 50 कॅलरी समजा वाया गेली. राहिली 50 कॅलरी. 50 कॅलरी तुम्ही 10 किलो वजन उचलू शकणार नाहीये. द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट डोंट वेस्ट दॅट 50 कॅलरीज. यू शुड फोकस व्हॉट ॲक्चुअली यू वॉन्ट इन युअर लाईफ. तर हा विचार नीट समजून घ्या. खूप डीप आहे आणि खरा महत्वाचा पण आहे. कारण त्यामुळेच हे पूर्ण पुस्तक एवढं नावाजलेलं आहे. आज जवळ-जवळ 10 बिलियनच्या वरती कॉपीज याच्या सोल्ड झालेल्या आहेत. ॲट द एंड एवढंच म्हणेल मी, की उपचाराची प्रक्रिया एकच आहे. विश्वासाचा नियम सार्वत्रिक आहे. अवचेतन भावनिक विश्वास स्वीकारते. म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड हे भावनिक जो तुम्ही त्याच्याकडे पर्क्युलेट केलंय ते स्वीकारतं. प्रार्थना तेव्हाच कार्य करते जेव्हा विश्वास असतो. मग शब्द आणि भावना याचाच तुम्हाला परिणाम होतो. म्हणजे तुम्ही म्हणाल मी रोज प्रार्थना म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण पसायदान म्हणूया. जसं जे खळांची व्यंकटी सांडो. आपण रोज म्हणतोय. पण जे खळांची, खळ याचा अर्थच माहीत नाही. व्यंकटी याचा अर्थच माहीत नाही. फक्त म्हणतोय. तर नाही होणार तसं. ओके, मग तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल, की अरे याचा अर्थ काय? आणि मग त्या भावना आणि शब्द हे दोन्ही जेव्हा एकत्र येतील, तर ते तुमच्या मनापर्यंत चांगले पोहोचतील आणि मग तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवायला लागेल. सो विचार बदला, जीवन बदलेल. तुमचा विश्वास बदला, तुमचे भविष्य बदलेल. अशा रीतीने हा सुंदर पाठ इथे पूर्ण झालेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय समजलं किंवा तुम्हाला याच्यामध्ये काय ॲड ऑन करायचंय, तुम्ही आता करू शकता. येस, थँक यू. येस, बोला. हॅलो सर, आवाज ऐकू येतोय? हो, येतोय, बोला ना. हा, माझा एक मित्र होता. हां. तर मागच्या वर्षी काय झालं, तो आणि त्याचे आई वडील होते, ते एका हं. गुरुजींकडे गेले. पत्रिका दाखवली. ते म्हणाले, गुरुजी की या वर्षी तुझं फार खडतंय म्हणे वर्ष, तुला फार हां. त्रास होईल. तर 6 महिने झाले त्याला फार त्रास व्हायचा. त्याचे मित्र त्याला ट्रोल करायचे, हे करायचे. तर परत काय झालं, ते एका दुसऱ्या याच्याकडे गेले. तो सतत विचार करत राहायचा की की माझ्याबरोबर वाईटच होतंय. गुरुजी म्हणा म्हणजे ते खरंच असेल असं त्याला विचार करत राहायचा तो. त्याला खरंच बरोबर. तसं व्हायचं. नंतर हं. 6 महिन्याने काय झालं, तर दुसऱ्या गुरुजींकडे गेले. तर ते हां. गुरुजी, तुझं आयुष्य फार चांगलं म्हणे, हे वर्ष तर सगळ्यात बेस्ट म्हणे तुझ्यासाठी. आणि नंतर जो 6 महिने त्याच्यात बदल घडला, तर डेंजरस घडलं, म्हणजे एकदम ड्रास्टिकली. त्याच्या आयुष्यात एकदम चांगले मित्र आले, अभ्यास करणारे आले. अच्छा. आणि मला जेव्हा वाटलं नाही आजच तो मला भेटतो, मी त्याला सांगितलं म्हणे असं कसं काय झालं. मी त्याला सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे असं झालं. वाह! एक्झॅक्टली बरोबर आहे. खूप छान, खूप छान. मग तेच ना, आपल्याकडे म्हणजे याला प्रिज्युडाइज थिंकिंग पण म्हणतात किंवा आपण काही जण सजेस्ट केलेलं असतं, की चुकीच्या गोष्टी सजेस्ट केल्या असतात आणि हे सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करून घेतं आणि त्यानुसार विचार करायला लागतं. ओके. त्यामुळं असे मित्र पण चांगली गोष्ट ठेवा, की जे तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतील. म्हणून संगती पण महत्त्वाची आहे. चांगले पुस्तकं तर आपल्याला रोजच पॉझिटिव्हनेसमध्ये ठेवत असतात. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा. नक्कीच चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येतील. अजून कोणाला ॲड ऑन करायचंय काही? ठीक आहे, हरकत नाही. अ, आता आपण इथे थांबतो आहोत. थोडी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवावी लागेल. कारण हा चॅप्टर किंवा हे पुस्तक तसं म्हटलं तर खूप सोपं आहे आणि तसं म्हटलं तर खूप अवघड सुद्धा आहे. कारण की बरेच लोकं या पुस्तकाचा कानाडोळा करतात. पण मग परत ते रॅट रेसमध्ये फसतात. ओके, आपल्याला रॅट रेसमध्ये फसायचं नाही. आपल्याला विथिन 3 मंथ मी जशी आधीच गॅरंटी घेतली किंवा मी गॅरंटी घेऊन सांगतोय तुम्हाला, की 3 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस होणार आहेत. तर आपण हे जे करतोय ते युनिक आहे. आणि हे आधी लोकांनी पण सांगितलेलं आहे, की जे पुस्तकं वाचतील ते मोठे होतीलच. म्हणजे असं एकही जण नाही, की जो पुस्तक वाचतोय आणि तो एकाच डबक्यात राहिलाय. असं एकही उदाहरण नाहीये. त्यामुळे आपण जे करतोय ते खूप छान करतोय आणि सगळा वेळ म्हणजे जो काही जण सीरियल बघत असतील, काही जण घरी फॅमिली टाईम देतात, काही रिलॅक्स होत असतील. पण तो सगळा वेळ बाजूला ठेवून आपण अर्धा तास स्वतःसाठी देतोय. त्याचा नक्कीच फायदा सगळ्यांना होईल. स्मिता मॅडम बोलताय, बोला प्लीज. हो सर. मी पुस्तक घेतलं नाहीये. डिटेल तुम्ही असं छान सगळं सांगताय त्यामुळे असं मला वाटलं गरज नाहीये. पण मग बऱ्याचदा असं मिस होतं आमचं. तर मग हे कसं आम्हाला ऐकता येईल जे रेकॉर्डेड तुम्ही केलंय ते? मी ना ॲक्चुअली याची लिंक आहे ना YouTubeला केलेली आहे याच्यामध्ये अपलोड केली. मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. अच्छा. ठीक आहे ना. ओके. चालेल, येस. चालेल. हो.
थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला बोलायचंय बोला. सर मला विचारायचं होतं खरं म्हणजे ह्या पुस्तकासंदर्भात नाहीये. म्हणजे तुमचं सिक्रेट पुस्तकाचं जेव्हा वाचन झालं तेव्हा मी ग्रुपमध्ये नव्हते. पण हा मी त्याच्यामध्ये असं ऐकलेलं आहे की in order to attract the good things in your life, you have to vibrate on that level of vibrations. एक्झॅक्टली. तर हां, हे जे वाक्य आलं ना, हे मला नाही समजलं म्हणजे तेवढंसं, की टू व्हायब्रेट ऑन द लेव्हल ऑफ द थिंग्स यू वॉन्ट टू अचीव्ह किंवा येस. अट्रॅक्ट. हे कसं साधायचं? चालेल. मी ब्रीफ करतो फक्त तुम्हाला. द सिक्रेट हे हां. सुरू करताना त्यांनी असं सांगितलं, की सगळीकडे एकच लॉ आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा लॉ आहे, तसा एकच लॉ आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात. ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि हा लॉ ऑफ अट्रॅक्शन एका प्रिन्सिपलवर आहे. तो प्रिन्सिपल आहे म्हणजे लाईक अट्रॅक्ट लाईक. ओके. हं. समान गोष्टी एकमेकांना अट्रॅक्ट होतात. समजा आपण पेंडुलम घेतला. एक पेंडुलम 500 हर्ट्झचा आहे. तो समजा मी एका बाजूला असा फिरवतोय आणि दुसरा जर 400चा आहे, हं. तर तो तसाच राहील. तो व्हायब्रेट नाही होणार इकडचा. ओके. पण हा जो मी 500चा घेतलाय आणि शेवटचा हा पण 500 हार्टचा घेतलाय, तर मी हा जर फिरवत असेल तर हा पण ऑटोमॅटिकली फिरायला लागेल. ओके. आणि हा सायन्सला एक्सपेरिमेंट आहे. आपण शाळेमध्ये पण केलाय किंवा तुम्ही युट्यूबला पण बघू शकता. द थिंग इज दॅट की दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात. पण हा जसा व्हायब्रेट व्हायला लागतो तसा हा दोघांची फ्रिक्वेन्सी म्हणजे दोघांचं जे आपण म्हणू ना की 5 हर्ट्झचे ते असल्यामुळे ते दोन्ही बरोबर पर्क्युलेट होतं आणि हा पण त्याच्यामध्ये तुम्हाला ती गती दिसते. सेम थिंग त्यांनी असं सांगितलंय, की आपण ह्युमन आर ट्रान्समिटर. म्हणजे ह्युमन मध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज या पर्क्युलेट करत असतो, पाठवत असतो. मग ह्या फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? तर सॉरी हे हे थॉट्स म्हणजेच काय तर फ्रिक्वेन्सी आणि या फ्रिक्वेन्सीज म्हणजेच काय हं. तर भावना. ओके. मग आपण ज्या भावनेमध्ये असू, ओके, त्याच भावनेच्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रागात असेल, आता समजा मी रागात गाडी काढली बाहेर, तर 100% नाही म्हणता येणार, पण काही वेळेस आपला ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाला की आपल्याला असं कळतं पुढचा पण तोच रागातच होता. पुढचा पण जरा त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये होता आणि म्हणून ते कोलिजन होतं. द थिंग इज दॅट की समजा मी खूप गुड व्हाइब्स मध्ये असेल, खूप छान फ्रिक्वेन्सीमध्ये असेल, तर बाकीचे म्हणजे चांगल्या फ्रिक्वेन्सी ते माझ्याकडे अट्रॅक्ट होतात. त्याचा जो नियम आहे ते म्हणजे लाईक हं. अट्रॅक्ट. जसं मग इथे त्यांनी काय सांगितलंय, की समजा तुम्हाला रेडिओ चॅनल समजा रेडिओ ऐकायचंय, तुम्हाला गाणे ऐकायचे छान. मग तुम्ही समजा 93.5 एफएम लावला. ओके. 93.5 एफएम लावला, की तुम्हाला बरोबर तुम्हाला कळतं त्या फ्रिक्वेन्सीला गाणे लागतात. तसंच आपल्या मनामध्ये मला माहिती मी रागात येतं, आय नीड टू चेंज हं. माय इंटू हॅपीनेस मोड किंवा शांतीच्या मोडमध्ये किंवा धैर्याच्या मोडमध्ये किंवा आनंदाच्या मोडमध्ये मी ती आणायची पटकन लवकरात लवकर. त्यामुळे बाकीचे आनंदाचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते माझ्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि मग अजून पुढे डीपमध्ये असा विचार येईल तुमचा, मग नेमकं यांना काय म्हणायचंय? तर पुढे जाऊन रोंडा पण असं म्हणतात, की आपण सगळेजण आहे ना इलेक्ट्रॉन पासून बनलेलो आहोत. ओके. आणि इलेक्ट्रॉन्स ही फिरते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स ही फिरते, ही कशामुळे फिरते? एनर्जीमुळे. त्याचा अर्थ असा झाला, की आपण सगळे इलेक्ट्रॉनचे बनलेलो आहोत किंवा प्रोटॉनचे बनलेलो असो. तसं निर्जीव हं. वस्तू पण इलेक्ट्रॉन प्रोटॉनची बनली आहे. हे विश्व पण इलेक्ट्रॉन प्रोटॉनचं बनलेलं आहे. म्हणजे सगळीकडे एनर्जीच आहे. ओके. आणि आपण पण एनर्जी आहोत. त्यामुळे एनर्जीला आपण काय करू शकतो? अट्रॅक्ट करू हो. शकतो. फक्त आपल्याला त्या सेम फ्रिक्वेन्सीवर यावं लागेल. ओके. मग ही जसं अच्छा. ज्ञानेश्वरांनी रेड्या बुद्धी वेद बोलविला असं आपण म्हणतो. ते सेम फ्रिक्वेन्सीमध्ये त्याच्या हो. समोरच आले. ओके. आणि त्यामुळे तो बोलू शकला. त्याच पद्धतीने आपण त्या फ्रिक्वेन्सीवर जर गेलो, ओके, तर ती गोष्ट आपण हं. खरंच आणू शकतो आणि ती खरंच आपण अट्रॅक्ट करतो. तर हा थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. अपील झालंय हं. थोडंफार. अ, हो, हे फक्त आता ॲप्लिकेशनमध्ये कसं आणायचं म्हणजे उदाहरणार्थ समजा मला एखादी डिग्री मिळवायची आहे आणि माझा येस. अभ्यास चालू आहे. तर मला अजून ती मिळालेली नाहीये आणि मी ती अट्रॅक्ट करायचं म्हटलं तर इन हाऊ हाऊ शुड आय मोल्ड माय थिंकिंग की ती डिग्री हे म्हणजे बघा आता आपण आतापर्यंत एन नंबर ऑफ टाइम्स आपण रिपीट केलंय की यू विल हॅव टू थिंक की तुम्हाला ती ऑलरेडी मिळाली आहे. यू हॅव पास्ड विथ द फ्लेअरिंग कलर्स आणि असं ह्या पद्धतीने तुम्ही हे करायचं. पण बरोबर आहे. म्हणजे हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी पण होतं ऍट द मोमेंट असं होतं. नाही होतंय. इथे ना टाईमचा प्रॉब्लेम येतोय. जसं मला एका श्रावणीने पण मागे प्रश्न विचारला होता. ती म्हणे मी आत्ताशी 12वी का 13वीलाच आहे आणि मला असं वाटतंय माझ्याकडे टू व्हीलर यावी. ओके. मला टू व्हीलर पाहिजे. हं. आणि कॉन्स्टंटली मी मॅनिफेस्ट करते, मी म्हणते मग माझ्याकडे येईल का? आणि मला माहिती मी कमवत नाही. ओके.
तर यासाठी मी परत हम्म. म्हणेल की तुम्ही वृंदावन यांचं पूर्ण पुस्तक वाचा. आता तुम्ही जो टेक्निकल प्रश्न विचारला की मला माहिती 2 वर्षानंतर मला डिग्री मिळणार आहे, बरोबर ना? आणि तुम्ही आता किती मॅनिफेस्ट केलं 2 हम्म. वर्षांनाच मिळणार आहे. याच्यामुळे टाइम तर काही कमी होणार नाहीये. ओके. पण डिग्री हो हो मिळवण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती तुमची सोपी व्हायला लागेल आणि विश्व हे कामाला लागेल की तुम्हाला ती डिग्री खूप इझी पद्धतीने मिळो. ओके. तो टाइम तुम्ही कारण तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पास 2 वर्षानंतर हो होणार आहे. ते होणारच आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून हा अजून हा अधिकीच्या गोष्टी रोंडाबर यांनी सांगितल्या, की तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट होऊ शकते. म्हणजे बाकीच्यांसाठी असाध्य, ओके, अशक्य, पण तुमच्यासाठी शक्य. अशा गोष्टी तुम्ही हा हा करायच्या आहेत. ओके. आणि सोडून द्यायचं विश्वावरती कसं कसं होईल. पण रोंडाबंत एवढी गॅरंटी घेत आहेत, की समजा अच्छा एखादा जर आहे की त्याला फक्त ₹20,000 पेमेंट मिळतोय आणि त्यांनी असं जर सांगितलं की नाही मला एक 20 लाखाची गाडी मिळू दे. ओके. तर त्यांनी असं एक एक्झाम्पल दिलंय की त्या माणसाने फक्त मॅनिफेस्ट केलं की हम्म. मला ही गोष्ट भेटू दे, ही गोष्ट भेटू दे. त्याला एका ठिकाणी तो फक्त व्हिजिटला गेला होता आणि व्हिजिटला गेल्यानंतर तिथे काहीतरी सामना चालू होता आणि त्यांनी लकी ड्रॉ काढला. त्या लकी ड्रॉ मध्ये त्याला तीच गाडी मिळाली. ओके. म्हणजे असंही विश्व वेगळ्या पद्धतीने काम करतं. ओ हा ओके. हां. पण ज्या आपल्याला ओके माहिती आहे टेक्निकल हम्म. गोष्टी त्या जिथे टाईम लागणार तो लागणार, पण त्या गोष्टी सोयीस्कर होऊ शकतील असं. ही सेम गोष्ट आपण आपल्या नातलगांसाठी वगैरे पण करू शकतो. येस. नातलगांसाठी सुद्धा करू शकता. तुमचे रिलेशन्स चांगले सगळ्यांबरोबर व्हावे यासाठी करू शकतात. इव्हन कोणाचा फोन यावा जर आपल्याला असं वाटत असेल किंवा आपले समजा काही वादविवाद झाले त्या लोकांशी सुद्धा आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल, म्हणजे रिलेशन्स चांगले व्हावे असं वाटत त्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो. फायनान्शियल, हेल्थ, रिलेशन हे मेन पॉइंट वृंदावन यांनी सांगितलेले आहेत. ओके येस. आलं मी लक्षात आलं. मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही रोज ते एक म्हणजे हळूहळू ते पुस्तक वाचा. ते झाल्यानंतर मॅजिक बुक नावाचं पुस्तक आहे, जादू. ते पुस्तक तेवढंच छान आहे. म्हणजे रोंडाबन यांनीच लिहिलेलं आहे. तो सेकंड पार्ट. ओके. पण तोही तुम्ही वाचला तर ओके तुम्हाला हा त्याची थोडी माहिती कळेल. येस. ओके ओके ओके. येस अजून थँक्यू सर थँक्यू. येस. अजून कोणाला काही बोलायचंय? ठीक आहे. मग आता बराच वेळ झालेला आहे. आता इथे आपण थांबतो आहोत. सगळे इथे जॉइन झालात. तुमचा पेशन्स आहे आणि ऐकून घेतलं. माझ्याकडनं काही चुकलं असेल सांगताना तर नक्कीच करेक्ट करा. मेसेज करा. मी त्या गोष्टी नक्कीच इम्प्रूव्ह करेल. आणि सगळ्यांनी हा जो आपण संध्याकाळचा जो प्रोग्राम चालू ठेवलाय तो अखंड आपण चालू ठेवूया. म्हणजे जसं जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊया. त्यामुळे त्यांची विचार क्षमता वाढेल. त्यांचे निर्णय चांगले होतील. त्यांना त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायला त्याची मदत होईल. तर इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.